आज आपण बघणार आहोत गुळाचा चहा कसा बनवायचा। माझ्या पद्धतीने जर तुम्ही चहा बनवला तर तुमचा चहा कधीही फाटणार नाही। खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे। बऱ्याच जण काय करतात, गुळाचा चहा बनवताना त्यांचा चहा फाटून जातो। तर ही रेसिपी तुम्ही फॉलो केली तर तुमचा चहा अजिबात फाटणार नाही। तर रेसिपी पूर्ण बघायची, स्किप न करता, तेव्हाच तुम्हाला समजेल की हा चहा कसा बनवायचा। त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आजची रेसिपीला आपण सुरुवात करूया। या ठिकाणी आपण पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून दिलेलं आहे। 1 कप आपण चहा बनवत आहोत, तर 1 कप चहाचं प्रमाण मी तुम्हाला सांगते आहे। तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचं आहे 1 कप प्रमाणे तुम्ही प्रमाण वाढवू शकता। या ठिकाणी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे। थोडासा गवती चहा टाकून दिलेला आहे। गवती चहाने खूप अशी छान चव येते। तुम्हाला खोकला येत असेल, घसा दुखत असेल, त्यावर पण उपाय होतो गवती चहाचा। आणि या ठिकाणी 3 चमचे टाकलेली आहे चहा पावडर। आणि या ठिकाणी घेतलेला आहे आपण थोडासा चहाचा मसाला। हा चहाचा मसाला कसा बनवायचा याची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल, व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। मी नक्कीच ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल। आणि या ठिकाणी हे पाणी जे आहे ते छान असं उकळू द्यायचं आहे। या पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये अर्धा कप दूध टाकायचं आहे। अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध घेतलेलं आहे। याला छान असं उकळू द्यायचं आहे। या पद्धतीने, ज्या पद्धतीने तुम्ही स्क्रीनवरती बघता आहात, याला छान अशी उकळी आली की गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे। आणि गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर या ठिकाणी आपण घेतलेला आहे गूळ घेतलेला आहे 2 चमचे। एका कपाला 2 चमचे गूळ भरपूर होऊन जातो। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम आपण बंद करून दिलेली आहे। पातेलं थोडंसं हलवून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते आहे त्या पद्धतीने पातेलं थोडंसं हलवून घ्यायचं आहे। आणि गूळ मेल्ट झाला की नाही ते बघून घ्यायचं आहे। आपला चहा गरम असतो, तर गरम चहामध्ये गूळ खूप लवकर मेल्ट होतो। आणि तुम्ही बघू शकता आपण गूळ टाकल्यानंतर आपला चहा अजिबात फाटलेला नाही आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही चहा बनवला तर तुमची चहाची रेसिपी कधीच फेल जाणार नाही आणि तुमचा गुळाचा चहा कधीही फाटणार नाही। पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल। मी पहिल्यांदाच हा चहा बनवून बघितला होता आणि माझा जो गुळाचा चहा आहे तो अगदी परफेक्ट बनला। या ठिकाणी आपण चहा गाळून घेऊया आणि अशा पद्धतीने आपला चहा बनवून तयार आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। तुमची एक कमेंटने मला मोटिवेशन येतं आणि मी नवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येते। आणि लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा। तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे लाईक करायला अजिबात विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण हिट करा, जेणेकरून तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकाल। आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।